ज्ञानेश्वर महाराज जगाची माय. समाजानं दया केली का? इंद्राणीच्या स्नानाला गेल्यावर इंद्रायणी वाटत होती, मधुकरीला गेल्यावर समाजानं झोळीमध्ये दगडाने गहाळ टाकला. पण माझ्या ज्ञानदादानं पसायदान लिहिताना निवृत्तीनाथाकडे काय अपेक्षा करावी? दादा, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. अरे कधीतरी चिंतन करा ना. पैठणकराकडे न्याय मागण्याकरता विठ्ठलपंताने रुक्मिणी माता जातात. पैठणकरांचे पाय धरतात आणि विचारतात, आमच्या मुलांच्या मुंजी झाल्या पाहिजेत, याकरता तुम्ही न्याय द्या. रुक्मिणी आईसाहेबांनी पंतांना पुन्हा पुन्हा विचारावं, पंत मिळेल का न्याय? हो. पंतांनी हात जोडले आणि त्या काळात जो न्याय दिला तो देहांत प्रायश्चित्ताचा आहे. न्यायाचा कागद जवळ घेतला. रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलं, पंत मिळाला का न्याय? हो. काय न्याय? न्याय एकच आहे. आपल्या मुलांच्या जर मुंजी व्हावे असं वाटत असेल, रुक्मिणी मुक्ताईचा छळ थांबावा असं जर तुला वाटत असेल, आपल्या पती पत्नीला देहांत प्रायश्चित्त आहे. हात जोडले सांगितलं, पंत माझे लेकरं जर सुखानं राहत असतील तर मी आत्ता देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता तयार आहे. किती मोठं हृदय असेल रे, किती मोठं हृदय. आल्या लेकरांना जेवू घातलं, मी जास्त विस्तार करणार नाही. आणि जेवू घातल्यानंतर सगळं ठरलं आणि रात्री झोपेत टाकून रुक्मिणी विठ्ठलपंत निघतात. पंत उठल्याचा आवाज झाला. पंताने उशाला कागद ठेवला. निवृत्तीनाथांच्या काही चरित्रात उल्लेख आहे आणि काही चरित्रात सांगितलेलं आहे. ज्ञानोबारांच्या जवळ पंत आले. ज्ञानोबारांना डोळे भरून पाहिलं. कितीही जरी धीर गंभीर काळजाचा बाप असला, तुम्हाला असं वाटतं का लेकराचं हृदय पाहून होत नाही? अरे टपाटपा डोळ्यातून पाणी आलं महाराज. ज्ञानेश्वर महाराजाकडे पाहिल्यावर अश्रूनं वाट दिली. सोपान काकाकडे पाहिल्यावर गुडघे टेकवले आणि हात जोडले. झोपेत टाकून निघून जातो म्हणून अपराध समजू नका. तुमचा छळ थांबला पाहिजे याकरताच आम्ही पती पत्नी देहांत प्रायश्चित्त घेतो. आणि जेव्हा मुक्ताबाईच्या जवळ आले विठ्ठलपंत, एवढे दीर्घगंभीर काळजाचे, लेकीवर किती जीव असतो ना बापाचा, दोन्ही गुडघे टेकवले आणि तोंडावून हात फिरवला, हृदयाशी कवटाळलं. मुक्ते झोपेत टाकून निघून जातो म्हणून अपराध नको समजू. मुक्ते छळ थांबला पाहिजे ना याकरताच पंत निघतात. रुक्मिणी आईसाहेबांना जाग आलेली आहे. पंताकडे पाहिल्यावर पंतांचे एक शब्द आहे, रुक्मिणी तू कोणाकरता नाही थांबली तरी चालेल, पण माझ्या मुक्तीसाठी थांब. एक लक्षात ठेवा. असं मला वाटतं मुक्ताबाईची जबाबदारी जी अर्थी बोलताना रुक्मिणीकडे पाहून बोलली असेल, त्या अर्थी पंतांना रुक्मिणीची पेक्षाही मुक्ताईची काळजी वाटलीच असेल ना. पण रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, पंत माझे बाळ आहेत, मी त्यांचा सांभाळ करते. पण जेव्हा निवृत्तीनाथांच्या समोर आल्या तेव्हा आम्हा पती पत्नींना न्याय दिलाय ना, तो आम्ही भोगणार आहे. निवृत्तीनाथाकडे पाहिलं, ज्ञानेश्वर महाराजाकडे पाहिल्यावर अश्रूंना वाट दिली. जवळ घेतलं आणि सांगितलं, ज्ञानदादा तुम्ही आजपासून आई व्हा. माझ्या मुक्ताईचा सांभाळ तुम्हाला करायचा आहे. सोपान काकाकडे पाहिल्यावर धाय मोकलून रडतात. आणि जेव्हा मुक्ताबाईच्या जवळ रुक्मिणी आईसाहेब उभ्या राहिल्या, मला असं वाटतं इतकं दुःख या जगात कोणीच भोगलं नसेल. आणि जेव्हा मुक्ताबाईला जवळ घेतलं तेव्हा सगळं विसरल्या. त्याचं कारण आहे, मुक्ताबाईचा हात, आईचा हात मानेखाली घेतल्याशिवाय मुक्ताई कधी झोपल्या नाही आणि दुसरा हात पाठीवर टाकल्याशिवाय मुक्ताईला कधी झोप लागली नाही. रुक्मिणीला मुक्ताईकडे पाहिल्याबरोबर हे लक्षात आलं, उद्यापासून जर मी दिसले नाही तर माझी मुक्ता वेड्यासारखी फिरेल. पण नाविलाज आहे. रुक्मिणी आईसाहेब निघतात, पंत जातात, देहांत प्रायश्चित्त घेतात. सकाळी उठल्यानंतर पाहतात कोणी बोलत नाही. आईवडिलाच्या शोधाकरता मुक्ताबाई निघतात. सगळी भावंड त्यांचा शोध घेतात, कोणी बोलत नाही. तेव्हा मुक्ताबाई म्हणतात, कुठे गेलं पाहिजे? आळंदीकरांना विचारलं, त्यांनी सांगितलं, तुमच्याकरता न्याय जो मिळाला ते पत्र घेऊन तुम्हाला पुन्हा कुठे जावं लागेल? पैठणला. ऐका, पैठणला जेव्हा निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता ही चार भावंड निघतात, याच रस्त्यानं याच वाटेनं चालत आली. आणि जेव्हा त्या काळात ऊन तापलेलं असेल, काटे कुठे असतील, पायामध्ये काय काय झालं असेल आणि किती त्रास झाला असेल, फक्त डोळ्यासमोर आणा. एक दिवस मुक्ताबाई दुपारच्या वेळेत थकल्या, पायाला फोड आले आणि ज्ञानदादाकडे पाहून मुक्ताबाईनं रडायला सुरुवात केली. दादा मला नाही रे येणं होत तुमच्यासोबत. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मुक्ते काय झालं? दादा बघ ना रे, माझ्या पायाला किती फोड आलेत, मला पाय सुद्धा ठेवता येत नाही. अरे मुक्ताबाईच्या पायाला इतके फोड आले होते की जमिनीवर पाय सुद्धा ठेवायची ताकद राहिली नाही. त्याच्यात काटा मोडला,
खाली बसल्या. निवृत्तीनाथाने जवळ घेतलं. मुक्ते पायाकडे पाहिलं ना, हंबरडा फोडला. तेव्हा मुक्ताबाई म्हणतात, दादा मी येत नाही, तुम्ही जा. तेव्हा निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मुक्ते तुला एकटीला आम्ही सोडणार नाही. निवृत्तीनाथाने मुक्ताबाईला खांद्यावर घेतलं आणि खांद्यावर घेऊन पैठणच्या दिशेने निघाले. माझं उत्तर आहे, याने एवढा त्रास सहन केला, एवढं दुःख सहन केलं, समाजानं त्यांना कधी दया केली का? नाही ना. मग पसायदान लिहिताना संतांचं वर्णन आहे, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. कधीतरी विचार करा महाराज, इंद्रायणीच्या स्नानाला गेल्यावर जर इंद्रायणी बाटत असेल, मधुकरीला गेल्यावर समाजानं झोळीमध्ये दगडाने गाळ टाकला असेल, तरी एका शब्दानं संत आपलं वचन मोडत नाही. त्याचं कारण संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याची अंगी लोभहंता नाही मना जगी विरक्त तोची जाना. अरे खळाची व्यंकटी सांडो मरो नाहीत, त्यांच्या अंतकरणातला खळपणा जावो आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो. ही दया जगाच्या पाठीवर जर कोण करत असतील तर ते आमचे संत करू शकतात. म्हणून दयावंत जी अंतरी. आणि हे सांगण्याकरता तुकोबाराय म्हटले, आलो अभंगाच्या दुसऱ्या चरणात वर्णन. उपकारासाठी आले घरजा वैकुंठे. उद्याचा दिवस आहे, मी फक्त उपकार सांगतो. संतांचे केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐशी माय, धर्मे त्यांचे देखिले पाय, दिले अक्षया भयदानगा. आणि संतांनी जे उपकार केले ते कोणी करू शकत नाही. म्हणून तुकोबारायला काही लोक म्हटले, महाराज तुम्ही वैकुंठाहून आलात आणि काय बोलू लागलात. तुकोबाराय म्हटले, जे बोललो ना ते खोटं बोललेलो नाही, आणि जे गेलो तरी जाताना जे बोललो ना तेही खोटं नाही. देव सोडून दुसरं काही नाही. लटिके वचन नाही देह उदासीन. महाराज म्हणतात आम्ही लटकं बोलत नाही. म्हणजे तुम्ही कसं बोलता, जसं निमेष मात्रे देह पालटिला
श्रेयचा तो केला पुरुषोभा. याच परिसरातली घटना आहे. जेव्हा ज्ञानोबाराच्या दर्शनाकरता एक माय माऊली आपले लेकर बाळ घेऊन आली. तिला मुलं नव्हते, मुलीच होत्या, पण एका मुलासारखे कपडे घातले. ज्ञानोबाराने सांगितलं, बाळा उठ. उठ शब्द वापरल्यावर तिनं सांगितलं, ती नाही तो आहे. ज्ञानोबारा म्हणतात तो, ती म्हणायची ती. मुक्ताईनं सांगितलं, माझा ज्ञानदादा बोलला ना तो तोच आहे. अगं म्हणले नाही. पाहिलं, निमेष मात्रे देह पालटीला आणि श्रीचा तो केला पुरुष उभा. लिंग देहामध्ये बदल झाला आणि श्रीचा पुरुष केला. जे बोलले तेच, लटिके वचन नाही आणि देह उदासीन. मग कसं बोलतात शेवटच्या चरणात वर्णन करून टाकलंय. वाणी ओटी तुका म्हणी वाव पोटी. मधुर शब्दाचा अर्थ गोड आहे आणि पोट शब्दाचा अर्थ हृदय आहे. ज्यांच्या हृदया वाचेद्वारा गोड येईल, कारण गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, दे मज प्रेम सर्व काळ. पण माणसानं बोललं पाहिजे. माझं मत आहे, दुसऱ्याचं कल्याण होईल इतकंच बोललं पाहिजे. आपल्या बोलण्यानं दुसऱ्याचं वाटूळ होईल न बोललेलं बरं. ज्ञानोबारांनी सांगितलं कसं बोलावं. किती काळजी आहे ज्ञानोबाराची. साच आणि मवाळ, मेतुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मग वर्णन केलं, बोलवायशी बोले, जेने बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाची ठाई, वाचे विठ्ठल रू, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. हरी बोला भांडता, हरी बोला नाही जमलं तर आबोला धरा. पण ज्या बोलण्यानं दुसऱ्याचं वाईट होणार नाही, एवढं जरी तुम्ही नियमानं पाळलं तरी तुकोबाराय म्हटलात, आम्ही जे बोललो ते सांगतो. म्हणून मधुरावाणी उठी तुका म्हणे वाव पोटे, विठोबार कुमाई धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. लटिके वचन नाही देह उदासीन, येथे उपकारासाठी आले घरजा
मधुरावाने ओटी तुका म्हणे वावपोटी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. माणसानं बोललं पाहिजे, पण कसं बोलावं, दुसऱ्याचं हित होईल याकरता. काही माणसं बोलतात पण त्यांचं बोलणं चांगलं नसतं. एखाद्या माणसाचं रूप चांगलं असतं पण गुण चांगले नसतात. एखाद्या माणसाचे गुण चांगले असतात पण वागणं चांगलं नसतं. एखाद्या माणसाचं सगळ्याच गोष्टी चांगल्या असतात, फक्त तोंड घाण असतं. तुम्हाला कळलं का माझं म्हणणं? त्याचं उत्तर देतो. दुर्योधन, तुम्ही महाभारत वाचा, चांगलं बोललाच नाही. द्रौपदी समोर आली आणि दुर्योधनानं पाहिलं आणि सांगितलं, काय द्रौपदी आज खुश आहे? म्हणले हो. पांडवामध्ये एकच आहे. म्हणजे किती 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 पती होते? 5. आता 5 मध्ये एक आहे म्हटल्यावर याला जर माहीत असेल तर काही गरज होती का? द्रौपदी दुसऱ्या दिवशी समोर आली, विचारलं, काय द्रौपदी 5 पांडवात एकटीच आहे, मग आज कोणाची बारी आहे? द्रौपदी खिन्न झाली, भगवंताचा धावा केला. आणि भगवान भेटल्याबरोबर भगवंताला सांगितलं, म्हटले माझ्या वाट्याला हे काय आलं? म्हटले तुम्ही सांगितलं मी हे सगळं स्वीकारलं, पण दुर्योधनाच्या समोर गेल्यावर मला दुर्योधन असं बोलला. देवानं विचारलं काय बोलला? आता माझं मत आहे, देवाला माहिती होतं, पण देवानं द्रौपदीच्या मुखातून व्यक्त करून घ्यायचं होतं. काय बोलला? म्हणले काय नाही, पांडवात एक आहे. म्हणले मग आहेच की, मग काय म्हटला तो? काय नाही म्हटला, त्यानं मला विचारलं आज कोणाची बारी आहे. भगवंतानं सांगितलं, जर पांडवात एक असेल तर नाराज व्हायचं कारण नाही. जर उद्या सभेत गेली त्यानं विचारलं ना, द्रौपदी 5 पांडवात एक आहे, मग आज कोणाची बारी आहे, तू फक्त त्याला एवढंच म्हणायचं शेषाची बारी आहे. शेषाची बारी आहे हे म्हटल्याबरोबर द्रौपदीनं सांगितलं, मी जर त्याला शेषाची बारी असं म्हटले तर तो उद्या मला बोलेल का? बोलेल का शब्द वापरल्यावर देवानं सांगितलं, मी त्याचा बाप आहे. कोणाचा? म्हणजे जो बोलतो ना त्याच्या बापाचा बी मी. आणि मी तुला जे सांगितलं एवढं फक्त बोलायचं, म्हणजे तो पुढं बोलणार नाही. म्हणले का? हा फक्त त्याच्या जमिनीचा 7/12 आहे आणि किती एकर आहे तेवढं तिथं लिहिलेलं आहे. पण कोणापासून घेतलं, कोणाचं होतं, कोणाकडून आलं, दानपत्र कोणाचं होतं, कोणाच्या पोटी जन्माला आलं, हे कोणाला माहीत होतं? देवाला माहिती होतं ना. शेषाची बारी. द्रौपदी गेली आणि गेल्याबरोबर ताट मानेन अशी उभी राहिली. दुर्योधनानं विचारलं, काय द्रौपदी आज लय खुश दिसते, कोणाची बारी आहे? म्हटले दुर्योधना पांडवात एक आहे पण बारी शेषाची आहे. शेषाची म्हणलं की तटकनच उठलं, टोप पाडा पळूला. शेषाचे पोटी म्हणजे काय? गाढवाच्या पोटी. याचा बाप गाढवून त्याचा इतिहास जर हिनं सांगितलं तर पुढं अवघड होईल ना. त्यापेक्षा न बोललेलं बरं. बोलायचंच बंद झालं. कोण? दुर्योधन. आता मी हे दुर्योधनाचं उत्तर तुम्हाला सांगितलं. तुम्हाला असं वाटत असेल आमच्या गावातल्याला कोणालाच आपलं माहीत नाही, पण तालुक्यातल्याला माहीत नाही असं वाटलं. जिल्ह्यातल्याला समजायचं तुम्ही ग्रामपंचायतीचे सगळे संडास खाल्ले, जरी कोणाला माहीत नसलं तर शिवला माहीत असेल ना. ग्रामसेवकला जरी ग्रामसेवक त्याच्यात सहभागी असेल तर बाकी कोणाला तरी दुसऱ्याला गावातल्या विरोधकाला माहीत असेल का नाही? याचा अर्थ असा असतो, आपण कोणाच्या वर्मावर बोट ठेवून बोलायचं नाही आणि आपल्या बोलण्यानं दुसऱ्याचं वाटूळ होईल असं बोलायचं नाही. आणि तसं ज्याला जमत नाही त्यांना आबोला धरायचं, काहीच बोलायचं नाही. म्हणून मधुरावानी ओटी तुका म्हणे वाव पोटी, हे सांगण्याकरता इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम चुकला असेल तर क्षमा करा, बरोबर असेल घेण्याचा प्रयत्न करा. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने संजय महाराज असतील, पठाडे महाराज असतील आणि आपले दुसरे संपत महाराज आणि या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण जंगली महाराज शास्त्री संस्थेचे आमचे किशोर महाराज गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित आहे. ही सगळीच मंडळी या ठिकाणी हजारी महाराज उपस्थित आहे. त्याचं कारण असं आहे, गडाख बाबा, त्याचं कारण असं आहे की हा परिसर संत महात्म्यांनी पुनीत झालेला परिसर आहे आणि या परिसराला संतांचा स्पर्श झालेला आहे. जिथे चांगदेव महाराजासारखे संत विसावतात, जिथे मुक्ताबाईसारख्यांचा अमृत अनुभव ग्रंथ इथे लिहिला जातो. याचा अर्थ असा आहे की आपण या परिसरातले असल्यामुळं आपल्याला संत महंत ज्ञानी योगी पुरुषांचा अनुभव आहे आणि त्यांचा स्पर्श आहे. ही सेवा त्यांच्या चरणी समर्पित करत असताना मी चंद्रकांत महाराजांना धन्यवाद देईल. त्याचं कारण असं आहे, महाराजांनी मला फोन केला आणि इथे आल्यानंतर तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं. एक महाराज आणि त्यांना साथ देणारे तुम्ही सगळी मंडळी इतका मोठा उत्सव करता, यातच आपल्या वारकरी संप्रदायाचा खरा विजय आहे. यापेक्षा वेगळं काही मी सांगणार नाही. ज्ञानेश्वर तुकाराम 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 तुकाराम
विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले गुरुवेणे वागुडे उतरे करा क्षमा नाही विचारला दे कारणे अबोला करा तुका म्हणे ज्ञानेश्वराला कापाया पैकी करा देव तुकाराम 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 कुंडली कवरदा हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय 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 जय. धन्यवाद महाराजजी. सालाबाद प्रमाणे चालू असणारा आपला हा जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा आणि या सोहळ्यामधील आजची 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आदरणीय परमार्थ स्नेही परम आदरणीय हरिभक्तपरायण गोविंदजी महाराज कोरे आळंदी देवाची गेल्या 3-4 वर्षापासून आपण प्रयत्नात होतो महाराजांची सेवा घेण्याच्या. यावर्षी महाराजांनी अतिशय एका फोनवर मला ती या ठिकाणी सेवा दिली आणि अतिशय वेळेत येऊन अतिशय गोड पद्धतीने महाराजांनी चिंतन आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी आपल्या मातापिता आश्रमाच्या वतीनं महाराजांचे शतशः ऋण व्यक्त करतो. महाराजांनी जे सांगितलं तुम्हाला ते सत्य आहे की त्या टेपच्या केसेट होत्या पहिल्या आणि मी लहान असताना म्हणजे 99-2000च्या दरम्यान ती कॅसेट महाराजांची ऐकली. त्याच्यात अजून एक अभंग आठवतो मला. ती पहिली कॅसेट निघाली होती गोविंद महाराजांची, मागणे ते एक तुझ प्रती आहे. कीर्तनामध्ये काय असावं, कीर्तन कसं पोषक ठरतं, खूप मोठा आदर्श घेण्यासारखं हे कीर्तन आमच्या गोविंद महाराजांचं आहे. आणि विशेष महाराजांनी जे सांगितलं बा की वाघ एकटाच फिरत असतो, तसं मी बी तुमच्यासारखा एकटाच फिरत असतो. टोळीत फिरण्यात मजा नाही बा. हां, एकटं फिरण्यात जो मजा आहे, एकटं फिरण्यात आपलेपणा आहे. आणि एकटेपणात फिरूनही एवढी मोठमोठाली मंडळी माझ्याकडे येतात, हा माझा खूप मोठा स्वाभिमान आहे. का गेल्या 2-3 वर्षापासून तुम्ही पाहता महाराष्ट्रातील चांगली चांगली कलाकार मंडळी, वारकरी संप्रदायामध्ये गाजलेली मंडळी दरवर्षी नियमाप्रमाणे आपल्या सप्ताहाला या ठिकाणी हजेरी लावतात. आणि त्याच पद्धतीनं आज गायनाची सेवा, मागच्या वर्षी हजारे महाराजांचा आवाज आपल्याला ऐकायचा होता, पण यावर्षी ती आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण झाली. 2 दिवस सेवा हजारे महाराजांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. सर्वांनी हजारे महाराजांचं टाळी वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याच पद्धतीनं दुसरे परममित्र आमचे संपत महाराज दानवे, त्यांना मी एक नवीन नाव दिलेलं आहे, ज्याच्या चाली संपत नाही असे आमचे संपत महाराज आहे. किती का चाली त्यांच्याकडं. आणि संपत महाराज आणि आम्ही बरोबर फिरलेलो आहे, एका गाडीत फिरलेलो आहे. मला वाटतं आमूला आज विचार करून आला काय ना तुम्ही येणार आहे म्हणून. हां, जुन्या आठवणी जाग्या करायला. हां, वर्षभर फिरत होतो आम्ही जवळजवळ. संपत महाराजांचाही खूप गोड आवाज आहे. अतिशय वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. आणि गेल्या 7 दिवसापासून आतुरतेनं आपण ज्यांची वाट पाहत होतो, आदरणीय अण्णांनी मागच्या वेळेस सांगितलं होतं आपल्याला का मी पुढच्या वर्षी 7 दिवस येणार आहे. पण त्याला म्हटले जमल का. पण त्यांना एक कार्यक्रम होता, देगलूरचा कार्यक्रम. आता आम्ही एक 8-10 दिवसापूर्वी देगलूरला भेटलो आम्ही. सप्ताहाच्या अगोदर 2-3 कार्यक्रम होते, माऊलींकडे गेले होते. ते कार्यक्रम करीत ते म्हणले यावर्षी 7 दिवस नाही, पण यावर्षी 3 दिवस तर 100% देतो, म्हणजे पुढच्या वर्षी परत एखादा दिवस वाढवता येईल. कीर्तनाचं पाकिट कमी आहे, पण अन्नाचं पकवाद वाजायचं म्हणलं का ते पाकिट लई वजनदार लागतं. पण तरीसुद्धा एवढ्या छोट्याशा सप्ताहामध्ये आपल्या आश्रमामध्ये अण्णा या ठिकाणी दरवर्षी येतात. म्हणजे अण्णाचं असलेलं माझ्यावरचं प्रेम, अण्णांचे या ठिकाणी शतशः ऋण व्यक्त करतो. आपल्याला 2 दिवस अण्णाला ऐकायचं आहे. अजून महाराजांचा या ठिकाणी छोटासा सन्मान होणार आहे, कारण आजचं ज्यांचं गोड संतपूजन आहे, सगळ्याच गोष्टी आज विशेष आहे. ज्यांचं संतपूजन आहे आदरणीय आमचे बाबासाहेब सीताराम आवटी, जयराम बन्सीभाऊ आवटी आणि श्री बहिरनाथ संपत भवर, त्यांचं जेव्हापासून संतपूजन घेतलं आहे तेव्हापासून एकच आहे का आमचं नाव नका टाकू. म्हणलं नाव नका टाकू, मग तिथं काय कोरी जागा ठेविता का.
विशेष म्हणजे किशोर महाराजांनी सांगितलं मला आता, आणि माझा या अनुभव आहे, हे जे दोघं आहेत ना महाराज, हे दोघं महाराज कोणी असो, जसं तुम्ही म्हणले बा कीर्तन कोणाचंही असो, तसं महाराज कोणी असो, तुम्ही याच्यातलं एखादं पोरगं इथं उभं करा, हार तेवढ्याच वजनात येणार. ही खासियत आहे. म्हणजे कीर्तन कोणाचं असो, हार येणार म्हणजे येणार. आता उद्या मला येतो का नाही काय माहिती, पण लय गोड मंडळी परिसरात किशोर महाराजाचे. तिथं मी म्हटलं अहो सुप्यावरून हार आणला होता माझ्या कीर्तनाला थेट. ती खासियत आहे. पैसे किती लागो, मला हारावाल्याचा फोन आला होता. मला म्हणे ती नागिनीच्या पानाचा पत्ता कोणी दिला त्यांना? म्हटलं मॅच दिलाय. ते म्हणले नागिनीची पानं त्यांना म्हटलो लय महाग आहे. ते म्हणले किती महाग असू द्या, पण आज गोविंद महाराजाला नागिनीच्या पानाचाच हार घालायचा आहे. म्हणजे हे प्रेम आहे. हे विशेष म्हणजे नुसत्या तुरळक महाराज लोकांवर नाही, तर या आवटी परिवाराची एक वारकरी संप्रदायावर खूप मोठी निष्ठा आहे, खूप मोठा प्रेम आहे. आणि त्यामध्ये मी म्हणतो एखाद्या महाराजाची एवढे अभंग पाठ नसतील एवढे आमचे जयराम भाऊचे अभंग पाठ आहेत. नित्यनेम पूजा या सगळ्या गोष्टी महाराज सर्वांनाच मी या ठिकाणी धन्यवाद देतो. मी विनंती करतो, आज मेजर नाही आहेत या ठिकाणी उपस्थित, पण बाप्पू भाऊ आणि जयराम भाऊ यांना विनंती करतो की आपण महाराजांचा या ठिकाणी छोटासा सन्मान करायचा आहे.